नमस्कार मित्रांनो, काजळ रात या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला मंदिरातली घंटा आहे त्यालाही वाजवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या भूताखेतांपासून नेहमी दूर राहता येईल. चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूया. रात्रीचे 11 वाजले होते. घरात सर्वत्र अंधार पसरला होता. ही समस्या गावासाठी फारशी नवी नव्हती. कंदिलाचा आणि मेणबत्त्यांचा प्रकाश संपूर्ण घरभर पसरला होता. दरवर्षी माझ्या येण्याची वाट पाहणारे तात्या आज स्वतःहून यावर्षी माझ्या येण्यावर आक्षेप घेत होते. त्यांनी मला गावाला न येण्यासाठी खूप विनवणी केली होती, पण मी त्यांचं ऐकलं नाही. तात्यांच्या आक्षेपाचं कारण मला कळत नव्हतं. अगं, ऐकलंस का? रात्र व्हायला लागली आहे. दारं खिडक्या बंद कर. तात्यांच्या आवाजात भीती आणि दबाव होता. मी दरवर्षी गावाला येतो. प्रत्येक वर्षी मी आणि तात्या शिकारीला जातो, पण ह्या वर्षी तात्यांची शिकारीला जाण्याची इच्छा नव्हती. कारण माझं गावाला येणं तात्यांना आवडलेलं नव्हतं. तरीही मी उत्सुकतेने बोललो, तात्या, चला शिकारीला जाऊ. हे बोलताच काकीचे डोळे चाकाकले. तिची तीक्ष्ण नजर माझ्याकडे रोखली गेली. तात्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. काकीने हातातलं भांडं जोरात आपटलं. मला समस्या कळत नव्हती, पण नक्कीच काहीतरी गडबड आहे याची मला जाणीव होऊन गेली. रात्रीचे 12 वाजले. तात्यांनी मला माडीवर बोलावलं. माडीवर अगोदरच एक कंदील पेटत होतं. त्याचा पिवळसर प्रकाश जागेच्या मध्यभागी एकवटला होता. रात्रीच्या अंधारात मी, तात्या आणि काकी बसलो होतो आणि आम्हा तिघांमध्ये कंदील जळत होता. माझ्या मनाचा कल गप्पा मारण्याकडे होता. तात्या दरवर्षीप्रमाणे एक नवीन गोष्ट सांगणार. ती गोष्ट कोणती असणार त्याच विचारात मी हरवून गेलो. पण तात्या आणि काकूचं वागणं नेहमीप्रमाणे नव्हतं. मी, तात्या, काकू आणि मध्ये ठेवलेलं कंदील इतकंच माडीवर होतं. तात्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा भाव पसरला होता आणि दिव्याच्या पिवळसर प्रकाशात तो आणखीन उग्र वाटत होता. काकीने पदर तोंडाला लावला होता. वातावरण एकदम गंभीर होऊन गेला. आनंद लुटायची इच्छा आता सत्य जाणून घेण्याकडे वळली होती. मी काही बोलणार तितक्यात तात्या बोलले, तू इथं येऊन खूप मोठी चूक केलीस. मी गोंधळात पडलो. माझ्यावर जीव आणि मला मुलाप्रमाणे वागवणारे तात्या आज अचानक इतके कठोर का झाले, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. समोर बसलेल्या तात्या आणि काकी अचानक अनोळखी वाटू लागले. मला खूप वाईट वाटलं, पण दुसऱ्याच क्षणी तोंडावरचा पदर काढत काकी बोलली, वाईट नको वाटून घेऊस बाळा, पण त्याला कारणही तसंच आहे. कारण गावात जोटिंग आलंय. गावात गेल्या महिन्याभरात 10 जण मेले आणि ते सर्व आपल्या विहिरीत मेलेले सापडले. मी गोंधळात पडलो. काकीने पुन्हा पदर तोंडाला लावला. जोटिंग हा शब्दच माझ्यासाठी नवीन होता, त्यामुळे त्याबद्दल माहिती असणं तर कठीणच. जोटिंग, त्यांचे डोळे छातीवर असतात, हातपाय उलटे असतात, मुंडकं नसतं आणि नसलेल्या मानेतून भळाभळा रक्त वाहत असतं. तात्यांनी जोटिंगचं वर्णन केलं आणि मला वास्तविक जगाचं भान राहिलं नाही. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. डोळे मोठे झाले, भोवया उंचावल्या. जोटिंगचं काल्पनिक रूप माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. काल्पनिक कथांमध्ये ऐकलेल्या गोष्टी जेव्हा सत्यात अवतरतात तेव्हा वास्तविक जागावर विश्वास राहत नाही. सतत वाटत राहतं की आपणही ह्याच काल्पनिक जगाचा भाग आहे, पण ते जग काल्पनिक नसतं. ती गोष्ट प्रत्यक्षात असते आणि तेच सत्य असतं. काही वेळासाठी माडीवर पूर्णतः शांतता पसरली. समोर पेटणारा कंदील आता अधिक उग्र वाटू लागला.
मी त्या कंदिलाकडे एकटक पाहू लागलो. त्याचा प्रकाश डोळ्यांना तीक्ष्ण जाणवू लागला, पण नजर त्या कंदिलापासून दूर होत नव्हती. अचानक ढगांचा मोठा आवाज झाला आणि मी पुन्हा वास्तविक जगात आलो. माझ्या मनात झोटिंगचं एक चित्र रेखाटलं गेलं. रात्र बरीच झाली. देवाचं नाव घ्यायचं आणि आजची रात्र कशीबशी काढायची. तात्यांच्या आवाजात भीती होती. अगं सर्व दारं खिडक्या पुन्हा बघ, बंद आहेत का? मी निघणार तितक्यात तात्या बोलले, काळजी घे, तो कोणत्याही रूपात येऊ शकतो. मी होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघालो. तात्या आणि काकी माडीवर झोपले आणि मी बाहेरच्या खोलीमध्ये झोपलो. तात्यांनी सांगितलं होतं की तो कोणत्याही रूपात येऊ शकतो. झोटिंग घराबाहेर बोलवण्यासाठी काहीही योजना आखू शकतो. तात्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मनात सतत फिरत होत्या. मी पूर्ण अंग चादरीने झाकून घेतलं. फक्त श्वास घेण्यासाठी मान बाहेर होती. मी झोपलो. माझ्यासमोरच खिडकी होती. त्या खिडकीला 4 उभ्या सळ्या होत्या. खिडकीला बंद करण्यासाठी एक पडदा लावला होता. मला सतत वाटत होतं की उठून तो पडदा बंद करावा, पण उठण्याची हिंमत होत नव्हती. मी सतत त्या खिडकीतून बाहेर पाहत होतो. तो पडदा हवेमुळे हलत होता. काही वेळा माझी नजर त्या हलणाऱ्या पडद्याकडे रोखली जात होती. खिडकीबाहेर एक मोठं माडाचं झाड होतं आणि त्याची फक्त गडद काळी आकृती मला दिसत होती. मी एकटक त्या माडाकडे पाहू लागलो. अचानक ढगांचा मोठा आवाज झाला आणि वीज चमकली. काही क्षणासाठी बाहेरचं सर्व काही स्पष्ट दिसू लागलं, पण ढगाचा आवाज होताच मी घाबरलो आणि अंगावर काटा उभा राहिला. पण माझी नजर माडावरून हलत नव्हती. ढगांचा आवाज सतत येऊ लागला आणि पाऊस धो कोसळू लागला. वातावरणात गारवा वाढू लागला. मातीचा गंध साऱ्या आसमंतात पसरला. थंडीने पूर्ण अंग शहारून गेलं. काही वेळेसाठी माझी भीती दूर झाली होती. पावसात चिंब भिजावंसं वाटत होतं, पण जागेवरून हलण्याची इच्छा होत नव्हती. फक्त विचारांची वादळ एका दिशेहून दुसऱ्या दिशेला सैरावैरा पळत होती. अजूनही माझी नजर समोरच्या माडाकडे रोखली होती. थोड्या वेळाने पाऊस थांबला. सर्वीकडे शांतता पसरली. मला थोडी भुरळ येऊ लागली. माझे डोळे बंद होणार तितक्यात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकताच माझी झोप उडाली. मी विचार करू लागलो की नक्की कोणाचं बाळ रडत आहे, कारण गावात कुठेही लहान बाळ नव्हतंच. मी जागेवरून उठलो आणि अलगद पावलं टाकत समोरच्या खिडकीजवळ गेलो. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर समोरील विहीर दिसते, पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे आवाज नक्की कुठून येत आहे ते समजत नव्हतं. एव्हाना पाऊस पूर्णतः थांबला होता, पण बाळाच्या रडण्याचा आवाज हळूहळू वाढत होता. मी खूप अस्वस्थ झालो आणि ठरवलं की बाहेर बघून यायचं. मी भरभर पावलं टाकत दरवाजाजवळ गेलो. दरवाजा उघडला. मी बाहेर आलो, पण अंधारात काहीही दिसत नव्हतं. सर्वीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. रडण्याचा आवाज थांबला होता. काहीही पर्याय नसल्यामुळे मी घरात परत जाण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा घरात पाऊल टाकणार तितक्यात मला तात्यांनी दिलेली ताकीद आठवली. काहीही झालं तरी घराबाहेर जायचं नाही. मी लगेच घरात गेलो आणि दरवाजा बंद केला. सुटकेचा श्वास घेतला. माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तितक्यात एक मोठी वीज कडाडली आणि मोठा आवाज झाला. एक मोठा श्वास घेतला आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पाऊस पुन्हा धो कोसळू लागला.
आणि ढगांचा आवाजसुद्धा मोठ्याने येऊ लागला. मी चादर अंगाभर ओढून घेतली. मनात एक प्रश्न सतत फिरत होता की बाळ खरंच रडत होतं की हे सर्व झोटिंगनी केलं होतं. पण एक गोष्ट चांगली झाली की मला झोटिंगनी पकडलं नाही. थोडा वेळ सर्वीकडे शांतता पसरली. पावसाचा जोर कमी झाला होता, पण मनातली भीती कमी होत नव्हती. तात्यांनी केलेलं वर्णन सतत डोळ्यासमोर येत होतं. माडीवरून उतरताना पावलांचा आवाज येऊ लागला. कदाचित तात्या असतील म्हणून मी दुर्लक्ष केलं. माझ्या घशाला कोरड पडली होती, त्यामुळे मी उठलो आणि स्वयंपाकघराकडे पावलं टाकण्यास सुरुवात केली. तात्पुरती खिडकीबाहेर अंधारात नजर फिरवली, तितक्यात वीज चमकली. मी पाहिलं की एक स्त्री विहिरीच्या कठड्यावर आहे. तिचं अर्ध शरीर बाहेर आणि अर्ध आतील बाजूला आहे. तो क्षण काही सेकंदाचाच होता, पण मला सर्व काही स्पष्टपणे दिसलं होतं. मी लगेच खिडकीजवळ गेलो आणि मोठ्याने ओरडलो, कोण कोण आहे? विहीर खूप खोल आहे. पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. मी पुन्हा आवाज दिला, पण समोर अंधार पसरला होता आणि शांतताही होती. ते शरीर एका स्त्रीचं होतं. एखादा खुनी मारून झाल्यावर शरीराला विशिष्ट प्रकारे ठेवतो, त्याप्रमाणे ते शरीर ठेवलं होतं. मी तिथून निघून जाणार तितक्यात पाण्यात पडल्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकताच माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मला जाणीव झाली की ती बाई विहिरीत पडली असणार. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो आणि अचानक वीज चमकली. पण कठड्यावर असलेली ती स्त्री तिथे नव्हती. मला कळलं होतं की ती स्त्री पाण्यात पडली असणार. मी भरभर पावलं टाकत माडीवर गेलो. माडीवरचा कंदील अजूनही पेटत होता. तात्या गाढ झोपलेले होते. मी तात्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण तात्या उठले नाही. खूप प्रयत्नाने तात्या उठले. त्यांचं डोकं दुखत होतं. तात्या मला पाहताच पूर्णतः शुद्धीवर आले. काय झालं? भीतीने माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हते. एक बाई विहिरीत पडली. काय? हे त्यानंच केलं असेल. तात्या आणि मी काही वेळासाठी आपल्याच विचारात हरवलो. तात्या बोलले, तू झोप, आपण बघू सकाळी. रात्र खूप झाली आहे आणि पाऊस पण लय पडतोय. मी माडीवरून उतरणार तितक्यात मला समजलं की खोलीमध्ये काकी नाही. मी वळलो आणि तात्यांना आवाज दिला, तात्या. बोल. काकी कुठे आहे? हे बोलताच तात्या स्तब्ध झाले. त्यांचे डोळे मोठे झाले, भोवया वर गेल्या. त्यांनी डाव्या बाजूला बघितले. काही वेळासाठी ते शून्यात हरवले. तात्या उठले आणि बोलले, इथेच तर झोपली होती. मला घडणाऱ्या गोष्टींचा सुगावा लागत नव्हता. तितक्यात मला विहिरीच्या कठड्यावर असलेली बाई आठवली. मी माझ्याच विचाराने घाबरलो. मी तात्यांना बोललो, चला आपण शोधू. मला विहिरीच्या कठड्यावरचं चित्र सतत आठवत होतं. तात्या क्षणाचाही विलंब न करता माझ्या मागोमाग आले. आम्ही माडीवरून खाली उतरलो. प्रत्येक पावलावर भीती वाढत होती. मी कंदिलाच्या सहाय्याने तात्यांना बाहेर जाणाऱ्या दरवाजाजवळ घेऊन आलो. मी दरवाजा उघडायला आणखी पुढे जाणार तितक्यात तात्यांनी आवाज दिला, थांब. मी मागे वळलो आणि तात्यांकडे पाहिले. तात्यांचा चेहरा पूर्णतः उतरला होता. डोळे मोठे झाले होते आणि भुवया उंचावल्या होत्या. तात्या मोठ्याने श्वास घेऊ लागले. तात्यांचं रूप अचानक बदललं होतं. काय झालं तात्या? त्यावर दबक्या आवाजात बोलले, तो आलाय, घरात आलाय. असं बोलून तात्या जमिनीवर कोसळले. तात्यांच्या पाठीवर खोल जखम होती आणि त्यातून रक्त वाहत होतं. ते पाहताच मी 2 पावलं मागे सरकलो आणि दरवाजाला टेकून उभा राहिलो. मला कळत होतं की तो घरात आला आहे. माझ्या हातापायाला कंप सुटला होता. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या.
मी थरथऱ्या हाताने दरवाजा उघडला आणि घराबाहेर आलो. मी धावत जाऊन सर्वांचे दरवाजे ठोठावले, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. कारण सर्वांना माहीत होतं की कितीही काही झालं तरी बाहेर पडायचं नाही, कारण तो कोणत्याही रूपात येऊ शकतो. मी कंदील घेऊन विहिरीजवळ गेलो. विहिरीच्या कठड्यावर रक्ताचा सडा पडला होता. घडणाऱ्या गोष्टी माझ्या विचारांच्या पलीकडे होत्या आणि मी बेशुद्ध झालो. काही वेळेने मी शुद्धीवर आलो. मी विहिरी शेजारी पडलो होतो. माझ्या बाजूला कंदील पडला होता, पण तो अजूनही जळत होता. मला आठवत नव्हतं की मी बाहेर का आलो होतो. माझं डोकं मला हलकं वाटत होतं. मी कंदील उचलला आणि हळूहळू घराबाहेर निघालो. दरवाजा उघडाच होता. घरात पाऊल टाकणार तितक्यात एक मोठी वीज कडाडली. मी ढगांकडे पाहिलं. ढगांनी भयावह रूप धारण केलं होतं. मी तसाच आलो आणि दरवाजा घट्ट बंद केला. मी कंदिलाच्या प्रकाशाच्या मदतीने माडीवर जाऊ लागलो. माझ्या चेहऱ्यावरचा ताबा सुटला होता. तात्या आणि काकी गाढ झोपले होते. मी एक एक पाऊल टाकत तात्याजवळ पोचलो आणि तात्यांकडे पाहू लागलो. मी थोडा पुढे गेलो आणि तात्यांच्या छाताडावर बसलो. तितक्यात ते दोघे जागे झाले. मी एका हाताने त्यांचा गळा पकडला. काकींच्या तोंडातून एक मोठी किंकाळी बाहेर आली. दुसऱ्या क्षणी कोयता काकींच्या मानेवर फिरवला. तिची मान शरीरापासून वेगळी केली आणि तोच कोयता तात्यांच्यासुद्धा मानेवर फिरवला. काकीचं रक्ताने माखलेलं मुंडकं एका हातात घेतलं आणि दुसऱ्या हाताने तिचा एक पाय पकडून माडीवरून खाली आणलं. तिचं शरीर विहिरीच्या कठड्यावर ठेवलं. कठड्यावर रक्ताचा सडा पडला. काही वेळाने ते शरीर विहिरीत ढकललं. पुन्हा घराकडे निघालो. दुसरं शरीरसुद्धा विहिरीत टाकण्यासाठी निघणार तितक्यात बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. तात्या, मी आहे सुयेश. दरवाजा खोला, खूप पाऊस पडतोय. तात्या. मी दरवाजा खोलला. तो आतमध्ये आला. तात्या, माफ करा, खूप उशीर झाला. मी मुंबईहून वेळेवर निघालो होतो. तुम्ही नकार दिलात तरी आलोच. पण कुठे आहात तुम्ही? दरवाजा उघडून कुठे गेले? तोच हातातल्या कोयत्याने एक खोल घाव केला. त्यातच त्याचा जीव गेला. दोघांचे पाय ओढत विहिरीजवळ नेलं आणि दोघांचे शरीरसुद्धा विहिरीत टाकले. तिघांचं शरीर पाहत विहिरीच्या कठड्यावर उभा राहिलो. एक मोठी वीज चमकली आणि काही क्षणासाठी मला माझं प्रतिबिंब दिसलं. मला माझं शरीर नव्हतं. डोळे छातीवर होते, हातपाय उलटे होते. कापलेल्या मानेतून बळाबळा रक्त वाहत होतं. पण लवकरच सकाळ होणार होती. माझी नजर विहिरीसमोरच्या घरावर पडली आणि उद्या त्या घराचा घास घ्यायचा या उद्देशाने विहिरीत उडी मारली.